पण बाकी याच्यावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला काळाने सोडलेलं नाही. मग तो कोणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, आध्यात्मिक सत्तेत मोठा अधिकारी असो, राजसत्तेत मोठा अधिकारी असो, वैश्विक व्यापार सत्तेत मोठा अधिकारी सत्तेत असो, माझा शेतकरी राजा फार मोठा असो, शैक्षणिक क्षेत्रात एखादा फार मोठा तत्ववेत्ता असो, आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीला दक्षिणेच्या राजानं सोडलेलं नाही. तो प्रत्येकाच्या उशाला येऊन बसलेला आहे. उशाला बसल्याच्या नंतर तो त्याच्याकडे 2 माणसं आहेत. विटेवरच्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत दिलेली. माणूस जन्माला आल्याबरोबर त्याच्यासोबत 2 माणसं पंढरपुरातला मालक देऊन टाकतो. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. सव्याम चित्रगुप्तानाम अधिष्ठितम सर्व जीवायाम जीवेषु कृत जीवेशियाम अधिष्ठितम चित्रगुप्ताति जीवयोतियम. प्रत्येकाच्या स्कंध्यावर सव्य आणि अपसव्य बाजूला डाव्या आणि उजव्या दोन्ही खांद्यावर चित्रगुप्ताचा अधिष्ठान आहे. आणि यमाला कोणाला विचारायची गरज नाही. ते चित्रगुप्ताला विचारते, फॉर्म टाकते. चित्रगुप्त त्यांच्या पुढे फॉर्म टाकते. आयुष्य संपलं बाळा, बाबा तू घेऊन जा आता. यम इतका निष्ठुर आहे, त्या यमाला दया नाही. नाही त्या यमाचे करुणा बाहेर काढिता कोणी प्राण्या ओढाल सापडे दैवी धान्या तोरयातना धरी देतो. यमाची करुणा बाहेर काढिता कोणी प्राण्या ओढाल सापडे दैवी धान्या तोरयातना धरी देतो. नाही त्या यमाशी करुणा किंवा मारिती झोडीती, मारतात झोडतात, त्याला करुणा नाही. त्याच्याकडे कसल्याही प्रकार लवचिकपणा नाही. हा भानतच नाही. आता हा चिमुकलं लेकरू, याला कसं न्यावं, याच्या आईला काय वाटल, याच्या बाबाला काय वाटल, याच्या नातेवाईकांना काय वाटल, हा घरातला कर्ता व्यक्ती, याला कसं न्यावं, बाकीच्या लोकांचं कसं होईल, याची कसल्याही प्रकारची त्याच्याकडं दक्षता घेतल्या जात नाही. त्याला यम म्हणतात. आणि मालक हा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी किंवा देव चतुर, तो अत्यंत चतुर आहे. आणि चतुर असणाऱ्या विटेवरच्या मालकाने हे 5 लोकांकडनं घेतलेलं शरीर सांभाळायला यमाला देऊन टाकलेलं आहे. देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेरा. हे मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय पंढरपुरातल्या मालकाने, काशीतल्या मालकाने सांभाळायला एका निबरगट्ट माणसाकडे दिलंय. तो यम आहे. तो मात्र उशाला बसत असताना भेट नाही.
येऊनिया काळ बैसला शेवसा. महाराजांना एका व्यक्तीने विचारलं, मालक, पैठणच्या मालकांना, मालक, मला आतापर्यंत माझ्या तारुण्याच्या मधात माझ्याकडे जे काही अहंकाराचं गंडल आहे, गर्व आहे, यानं मला काळ दिसत नव्हता, पण आज दिसायला, करू काय? महाराज म्हणले, काळ दिसला न दिसला पर्याय एकच आहे, मृत्यू हा अटळ आहे. पण याच्या जाचातून जर तुला वाचायचं असेल तर वाचे नारायण वदे तू सादर, काळपास साचार चुके जेने. विचारलं महाराज, भजन केल्यानं जर मरण थांबत नाही तर मग भजन करायचं कशा करता? तर महाराज म्हणले, एका ठिकाणी अष्टादश संतांपैकी एका मालकाचं वाक्य, भजन केल्यानं मरण थांबत नाही, पण काळ सात्विक आणि सदाचारी माणसाला नेत असताना मांजर या घरून पिलाला दुसऱ्या घरी जशी घेऊन जाती का तशी घेऊन जाते. तैसा काळ लोका. ते पण देतो. रामकृष्ण हरी. भजन करणाऱ्याला मांजर या घरून त्या घरी पिलाला घेऊन जात असताना काका दात लागू देत नाही, आणि हरामखोराला नेत असताना काळ उंदराला नेतो तसा चलू द्या. तैसा काळ लोका नेता से, तैसा काळ लोका पाहता मंदिरा लाल मोका, तैसा काळ लोका पैसा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकानेत असे. तद्वत न्यायाने काळ वितरत्र लोकांना घेऊन जातो. पैठण मधले मालक सांगतात, बाळा, याच्यातून जर तुला वाचायचं असेल तर या पवित्र मुखाने भजन कर. भजन कर या शब्दाचा अर्थ चांगलं बोलत जाय. चांगलं बोलणं याचं नाव भजन आहे. साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आळंदीतल्या मालकांचं वाक्य आहे, माणूस हा गोड बोलला, चांगलं बोलला की ते भजन होऊ शकते. काही काही माणसाला खपल्या काढायचा नाद असतो. खपली काढल्यावर काय होतं माहितीये का? जखम नीट होत आली पोळबुवा की तिच्यावर खपली येत असती. खपली, पण खपली आल्याच्या नंतर त्या जखमेचा बाजूचा भाग गुदगुद करीत असतो. म्हणून नखले हरामखोर येत. नखले हरामखोर येत. नखानी जरा शांत बसलं पाहिजे. नखानी हाताला म्हणावं, गुदगुद करायलंय ना तर चोळीत राह. पण नीट झालेल्या जखमाची खपली हे नख काढून घेतेत, पुन्हा रक्तळीला लागत. इतके नख भडवे येत. तसे काही माणसं पण भडवे येत, ते दुसऱ्याच्या जखमा शोधित येत. हरामखोर. विठाला विठाला. असे जर उकरे असतील तर त्यांना यम बरोबर त्याच्या पेचात बसवतो. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. माझं मत आहे, एखादा रात्रभर भजन करीत असेल आणि एखाद्याचा अंतरा स्वर चुकला असेल आणि त्याला गुच्चा देत असेल तर समजायचं हे हरामखोर भडवाय. विठाला विठाला. ही गोष्ट इकडे लावायची नाही विद्यार्थ्याच्या बाबतीत. विद्यार्थ्याला जर त्याचे गुरुजी शिकवित असतील तर त्यानं त्याला गुच्चा द्यायलाच पाहिजे, हे असं म्हण. ते शिकवणं झालं. पण एरवी एखादा सामान्य म्हणत असेल आणि त्याला गुच्चा देत असेल तर तो हरामखोरपणा आहे. कारण नसल येत त्याला, त्या योग्यतेचा स्वर नसल. आणि सगळ्याला जर त्या योग्यतेचा स्वर असता तर तुमच्या चौघायलाच मायक कसे राहिले असते?
त्या कडीपासून इथरोक सगळ्याला दिले असते का नाही काका? कारण सगळ्यांना सगळं देणार नाही ना मालक तो. विठाला विठाला म्हणून या मुखाने गोड बोलणं याचं नाव भजने. वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने. वाया हा संसार करिशी हव भरी काळाची तो फेरी निकट आले. हा संसार करत असताना हाव म्हणजे आशा. आशा ज्याच्याकडे नाही का त्याला प्रेत म्हणतात. प्रेत म्हणजे मड. मड्याला कळत नाही बशिलय का झोपिलय, गरम पाण्यानं आंघोळ घालायलेत का थंड पाण्यानं, तांब्यानं घालायलेत का गाडग्यानं, चुलीवरलं पाणी एका बाहेरच्या गौऱ्यावर टेकलेलंय, काही नाही. मळ्यात नेऊन फुकलंय का मशानात फुकलंय का छतावर फुकलंय, कशात कोणते लाकडं आहेत काही कळत नाही, त्याला प्रेत म्हणतात. आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. आणि ज्याच्याकडे जास्त आशा आहे त्याला गाढव म्हणतात. आशेचे बांधले आशेचे बांधले आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले जास्त आशा आहे म्हणजे गाढव आहे. तुका म्हणे वाया गेले, दोन्ही वाक्य आहेत. आणि आशा नाही त्याला मळ म्हणले, आणि ज्याच्याकडे आशा जास्त आहे त्याला गाढव आहे म्हणले. मग आशा किती असावा? पाके लवण मिश्रितम तताम्रसने चविभयो तथा लवणम विशुद्ध कालेषु रसनाम चविनाशायाम. स्वयंपाकामध्ये मीठ घातल्याच्या नंतर तो स्वयंपाक जिभेला बरा वाटावा इतकंच मीठ असावा. शिल्लक झाल्याच्या नंतर खावा वाटत नाही. कमी झालं तर घेता येईल, पण शिल्लक मीठ झाल्यावर स्वयंपाक खाता येत नाही. तशी आशा शिल्लक झाली की वरचा मानित नाही. विठाला विठाला यारात वागत असताना पैसे कमवू नका असं म्हटले नाही. रावणाच्या श्रीमंतीत कधीच तुकोबारायांनी वाईट शब्द वापरला नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. रावणाला 18 संतांनी फक्त आचरणाच्या बाबतीत दगड हाणले. श्रीमंतीच्या संपत्तीच्या बाबतीत रावणाला कुठल्याही संतांनी शिव्या दिल्या नाही. आतापर्यंत माझ्या वाचनात कुठं आली नाही. पण आचरणाच्या बाबतीत मात्र रावणाला टोले मारले. संपत्ती कमवत असताना आपल्याकडे ऊसाची शेती असेल, काढा किती 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 आवरेज काढा. वाटेल ते प्रयत्न करून. कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, काय एखाद्याचा व्यापार असेल ज्याच्या त्याच्या परीनं. पण दुसऱ्याची मानगूट मोडून कमवणं याला आसुरी संपत्ती म्हणतात. म्हणून संसारात वाया हा संसार करीशी हव भरी. हाव करत असताना कधी कधी लक्षात ठेव आपण चुकीचं काम करत आहोत का. मर गिरगावकर मर 3-3 कीर्तन कर. पण दुसऱ्याचे इचकू नकोस. इथं तो वाजून जाईल. तू 3 करायचे का दिवसात 4 कर. अन्न काय त्याला दिली असून तुला मालकान ताकद बोंबलत चल. फिरत राह, खाय गाडीतच भाकरीन टाक पाकिट घरी. आमच्यावर घेतलं कसा उकळा येतो तुम्हाला. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? है का नाही? कशी खसखस पिकते आमच्यावर घेतल्यावर.
दुसऱ्याचं इचकायचं नाही, काय गरज नाही तुला, काय घेणे दुसऱ्याहून. अतृप्त आत्मे असतात माणसं. आपल्याला 150 क्विंटल सोयाबीन झाली ना, शेजाऱ्याला 20 क्विंटल सोयाबीन झाली. एक जणांनी विचारलं किती झाली सोयाबीन, 150. चेहरा काऊन पडला, काय नाही म्हणले, मला 140च व्हायला पाहिजे होती, पण त्याला 20 क्विंटल काऊन झाली. पायी अवलाद. हे संसारात विशुद्ध घुगडं म्हणायचं, विशुद्ध. नाना प्रकारच्या अव्यात हवेने मेले. हे हाव करू नकोस. काळाची तो फेरी निकट आली, काळ जवळ आलाय. म्हणून एका जनार्दनी नको याता याती, संसार फजती जन्म दुःख. याच्यात तू चांगली कामं कर. आणि कालांतरानं या संसाराचं फळ दुःखाचे आहे. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. संसाराचं शेवटचं फळ फलकट आहे, दुःख आहे. दुःख बांधवडी आया संसार. आणि म्हणून तू भजन कर. हा साधा सोबा सरळ अभंगाचा अर्थ मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने आजचा हा उदक शांतिविधी वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, कैलासवासी रामभाऊ माधवराव भोसले हे विश्वाच्या मालकाच्या इहलोकातली यात्रा संपून परलोकाच्या ठिकाणी ती पोचली. संदेशाला मालकाचा, त्या निरोपाला मान्यता दिली आणि त्यांनी रामभाऊनी इहलोकातली यात्रा सोडली. त्यांच्या ह्या उदक शांती प्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं, विष्णू रामभाऊ भोसले, गजानन रामभाऊ भोसले, हे त्यांचे सुपुत्र आहेत. ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, कर्तव्याची, निष्ठेची गोड अशा प्रकारची झालर आपल्या सभोवती ती फलद्रूप केली. आणि या विश्वात जगण्याचा सन्मान ज्या पित्याकडनं आपल्याला प्राप्त झाला, त्या पित्याच्या ऋणातून, वडिलांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाहीत. पण त्यांची आठवण, त्यांची स्मृती, त्यांच्या स्मृतीला उजाळा म्हणून आपल्या पुराण धर्म संस्कृतीमध्ये उदक शांतिविधी, त्याला गोड पाटा कोणी म्हणतंय, गोड जेवण कोणी म्हणतंय, कोणी षण्मास म्हणतंय, असं नाना प्रकारचे त्याचे नाव आहेत. पण शास्त्रामध्ये त्याला उदक शांतिविधी असं म्हणतात. आणि या कार्यक्रमानिमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मिळते. माझं महत्भाग्य. तारखेच्या संदर्भात जे बोबडे महाराज, महारुद्र महाराज बोबडे तथा जे भोसले अण्णा आमच्या शेलूला पोलीस डिपार्टमेंटमध्ये फार दिवस होते. अण्णा 4-5 वर्ष होते त्यावेळेला आमच्या घरापासून 2दा संध्याकाळचा राऊंड असायचा. ते ड्युटीवर नसले तरी ते दुसऱ्या कॉन्स्टेबलला सांगायचे आणि 2 वेळेला घरापासून राऊंड असायचा. बऱ्याच दिवस आमच्या शेलूला अण्णांचं वास्तव्य झालं. तारखेच्या संदर्भात सतत संपर्क करत होते. गोड अण्णा, तुम्हालाही धन्यवाद.
इथे आलेली पंचक्रोशीतील सर्व श्रोते जनार्दन मारुतराव अण्णा असतील आदी करून बरीच परिचित व्यक्ती आहेत, सर्वांचे नाव पाठ नाहीत. या परिसरात कीर्तन असल्याच्या नंतर बरेच इथं बसलेली माणसं शक्यतो कार्यक्रमाला हजर असतात. अशा सर्व श्रोते जनार्दनांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. मृदंग महामेरू कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी फार मोठं आपलं नाव उंचवलं, या परिसराचं नाव आपल्या परभणी जिल्ह्याचं मोठं केलं, असं मृदंग क्षेत्रातलं रत्न आमचे कृष्णा महाराज आहेत. महाराजांनाही प्रणाम. गायन क्षेत्रामध्ये बुलंद तोफ असणारी आदरणीय आमचे सोपान काका बोबडे आहेत. गोड आवाजावर प्रभुत्व ते उत्कृष्ट कीर्तनकारसुद्धा आहेत. तथा महारुद्र महाराज बोबडे असतील, तथा हरिभक्तीपरायण मदन महाराज फटंगे, मदन महाराज फटंगे असतील. गोड आवाजावर प्रभुत्व आहे. कमी वयामध्ये आवाजाला गोड अशी झालर आहे. मला गाता येत नाही पण कळतंय. सगळ्याच माणसांना भजे तळता येत नसतात पण चांगले झालेले सांगता येत असतात. अशी गोड आवाजाला ज्यांच्या गोड अशी सात्विक तात्विक झालर आहे आणि वारकरी व्यक्ती आहे, म्हणजे धोतर पण नेसतेत ते. महाराज तुम्हाला पौळ महाराज, मला वाटतं त्यांचंही नाव सोपान काकाच आहे. रामकृष्ण रामकृष्ण. सोपान काका पौळ. वा, गोड गोड. सोपान नावाची माणसं परभणी जिल्ह्याला जरा गोडच लाभले परमार्थिक क्षेत्रात. वा वा. चे सोपान काका पौळ तुम्हालाही धन्यवाद प्रणाम. महाराज काशीनाथ महाराज सील कळस फुल धसाडीकर धसाडीकर. हां गोड. त्यांनी मला 1-2 वेळेस कीर्तनाचा योग आलता तुम्ही तारीख घेतल्यावर. काशीनाथ महाराज तुम्हालाही धन्यवाद प्रणाम. या बाजूपासून संस्थेचे विद्यार्थी असतील त्या टोकापासून इथपर्यंत सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. काळ हा आत्तापर्यंत मी मगाशी बोलून गेलो, 7 लोक सोडून दिले तर एकालाही काळानं सोडलेलं नाही. तुकोबारायांनी सांगितलं, काळा मला खबरदार, माझ्याकडे येशील तर पाय. पण यम म्हणला, मालक मी तुमच्याकडे येत नाही, तुमच्या मनानच तुम्ही इथं थांबू नका. तुमच्या मनानच, पण तुम्ही इथं थांबू नका. तुकोबाराय म्हणले, पण तू येऊ नकोस मला न्यायला, माझं मी बघल. नाही तुम्ही तुमचं बघा, पण इथं थांबू नका. नाही थांबता आलं, जावंच लागलं तुकोबारायांना सुद्धा. नाहीतर ही सामान्य लोक नव्हती ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या काळाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं होती. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे. तुकोबारायच्या घरी भांडे घासणारा काळ, धुणं धुणारा काळ, सडा टाकणारा काळ, वाटेल ती पडेल राबणे म्हणजे वाटेल ते पडलेली कामं करणारा काळ. हा काळ कुणालाही भेट नाही, न्यावं लागते. एक तुम्हाला प्रसंग सांगतो त्रेतायुगातला. एक नळ नावाची व्यक्ती आहे. खरं तर हा नळ नावाचा व्यक्ती म्हणजे योनीनं पशु आहे. मारुतीरायाच्या बाबतीत विचार केला तर मारुतीराय सुद्धा योनीनं पशु आहेत. हे मी म्हणावं नाही. येऊनी जन्मला मरकट, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. देहूतल्या मालकांचं वाक्य, आपलं पैठण मधल्या मालकांचं वाक्य. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, तो येऊनीनं पशु आहे पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आळंदीतल्या मालकाने वानर शब्द वापरला. ध्वजस्तंभावरी वानरू. असू द्या वानराची योनी, असू द्या पशुची योनी, पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. धर्मानां पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रा, रक्तांबरांबरो काया कामाम दग्ध सकला स्थितो, वैशानरो दग्धान पुनितो, यत धर्माम संन्यासो पवित्रयो.
ज्यानं वासनेला न कामाला विस्तू लावला असा 19 संन्याशापैकी प्रभावशाली संन्यासी, त्या संन्याशाला तुकोबारायांनी वंदन करावं. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, आलो रामदूता, आलो रामदूता, आलो रामदूता. पशुजी येऊन आपण तुकोबाराय प्रणाम करता. शरण शरण जे हनुमंता. याच येवनीत जन्मलेला नळ नावाचा वानर येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर पलीकड कसं जावं याची खंत आहे, शंका आहे. नळ नावाच्या वानराची कृपा झाली. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. भगवान प्रभू रामचंद्र आणि शेषशाही लखनलालजी हे लंकेत पोचले. मारला राजा रावण, इंद्रजित मारला, रावण मारला, कुंभकर्ण मारला आणि परत निघाले. कामक नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले. शरयूच्या तीरावर विमान उतरलं. तिथनं त्या नावेत बसले, शरयूचं तीर पार केलं आणि मग तिथून रथात म्हणा, पायी म्हणा, अयोध्येमध्ये पोचली. मोठ्या आनंदाने अयोध्येचं राज्य सुरू झालं. एके दिवशी निरोप आला. ती निरोपाची चिठ्ठी होती. किष्किंधेचा राजा सुग्रीव सुमंत नावाच्या प्रधानाच्या हातात निरोपाचं पत्र सापडलं. पत्राचा नियम आहे, ज्याच्या नावे असेल त्यानं पत्र वाचत असतात, त्यानंच वाचायचं पत्र. मधल्या माणसाच्या हातात आल्यावर त्यानं पत्र फोडायचं नाही, असा हा नियम आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने लखोटा होता त्या पत्राचा. सुमंत लगबगीने सुग्रीवानी धाडलेलं पत्र आहे. दरबारात प्रवेश केला, पण प्रभू दरबारात नव्हते, महालात होते. विचारलं, प्रभू कुठे आहेत? पाठीमागे. शक्यतो महालामध्ये सर्वसामान्य कामासाठी राज्यातला कुठलाही माणूस राजाच्या घरी जात नव्हता, दरबारात यायचे. राज दरबारात सगळी मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान, प्यादे आदे करून सर्व असायचे. पण शक्यतो राजमहालामध्ये महत्वाचं काम असलं तरच एखाद्या व्यक्तीनं जावा, कारण ते काम अत्यंत महत्वाचं असलं तरच. हे काम पत्र आलेलं होतं, म्हणून सुमंत तात्काळ प्रभू रामचंद्राच्या महालात पोचले. प्रणाम केला. सुमंत जी, पत्र आलंय. कोणाचं पत्र आहे म्हणा, आहे खालच्या. सुग्रीवानी पत्र पाठवले. आवाज थोडासा गोड करा. सुग्रीवानी पाठवले पत्र. उघडला लखोटा. पत्रिका मसुदा लिहित असताना शक्यतो 10 ते 15% पत्रिका छापणाऱ्याला अजूनही कळत नाही.
गोड जेवणाची पत्रिका आहे, याच्यावर वरी आधी काय असावा? मी आतापर्यंत किमान 5,500पेक्षा जास्त गोड जेवण, वर्ष श्राद्ध, पुण्यतिथ्या, याला 13वी 10वे असे कितीतरी कीर्तन केले, पण मला किमान 40% पत्रिका चुकीच्याच सापडल्या. त्याच्यावर काय असावा? आपल्याकडे एकच धडाका असतो, संप्रदायात देवाचा फोटोवरी टाकणे. मान्य आहे त्याबद्दल, पण कार्यक्रम कशाचा आहे? बारशाचा आहे का वाढदिवसाचा आहे? वाढदिवस तर ही पद्धत शक्यतो वारकरी संप्रदायात कुठेही जुमानलेली पद्धत नाही, ही नंतर माणसांनी लावलेली पद्धत आहे. पण आमच्या संप्रदायातली लोक पण बऱ्यापैकी वाढदिवस करायलेत. विठाला विठाला ही पद्धत आहे, बारस ही पद्धत आहे. वाढदिवस म्हणजे जन्मदिवस, आणि पुराणाच्या विषयानुसार जन्म जयंती ही त्याच व्यक्तीची केल्या जाती की ज्याला गर्भवासाचं दुःख नाही. ज्याला गर्भवासाचं दुःख नाही त्या व्यक्तीची जयंती करत जावी. जन्मला राघव आयोनी संभव, जन्मला राघव. हे देव आहेत का? हे अधिकारी लोक आहेत, यांना गर्भवासाचे चटकेच नाहीत. म्हणून यांची जन्माष्टमी, कृष्ण जयंती असेल, रामनवमी असेल, यांच्या आपल्याला गर्भवासाचे चटके, त्याच्याकरता आपल्या जयंत्या सुद्धा करता येत नाही असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही. विठाला विठाला. पत्रिकेहून विषय निघला होता. ती पत्रिका इतकी सुंदर होती. ती पत्रिका लिहिल ती सोपान काका अंगदानं. सुग्रीवानं सांगितलं, अंगदा अरे अयोध्येच्या मालकाला पत्रिका लिहायची रे. कसली पत्रिका? नळ नावाचा व्यक्ती गेला रे, त्याच्या दुःखद घटनेची पत्रिका सुपूर्द करायची. अंगदान पत्रिका लिहिली. आपल्याकडे दम नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणायला, काही नाही. बऱ्याच घरी मी लहान लहान लेकरायचे वाढदिवसाचे गंध लावलेले आणि हार घातलेले लहान लेकरायचे फोटो भिंतीवर लावलेली मी माझ्या डोळ्यानं पाहिली. डोळ्यानं चुकीच्या गोष्टी आहेत त्या. हार घातलेल्या जिवंत माणसाचा फोटो भिंतीवर लावला याचा अर्थ तो मृत्यू पावलाय, तो मृत्यू पावलाय. निषेध आहे, निषेध आहे. लग्नाच्या पत्रिकेवर काय काय असावा, कोणाचे फोटो असावा, काय असावा, कुठलं अक्षर कुठं असावा, घरातली ज्येष्ठ माणसांचं स्थान पत्रिकेत कुठं असावा. घरात जर एखादी सौभाग्यवती स्त्री गेली असेल तर तिचं नाव कुठं असावा. गंगा भागीरथी म्हणजे विधवा स्त्री आहे, तिचं नाव पत्रिकेत कुठं असावा. याच्यासाठी फार जुनाट लोकांचं शास्त्र बघायचं. जुनाट या भांगाऱ्या भोंगाऱ्याचं बघायचं नाही. विठाला विठाला. अंगदाने पत्र लिहिलं. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय. भगवान परमात्म्याने पत्रावरची वरची मुद्रा बघितली. अक्षर नसतं वरी, अक्षर नव्हतं. तिथं पाशाचं चित्र होतं. पाश, काळाचा पाश. 13व्याच्या गंगापूजनाच्या 10व्याच्या पत्रिकेवर पाशाचं चित्र असावा. पाशाचं पाश, यमाचा पाश. म्हणजे खालची पत्रिका चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आली निरोप दुःखदाय. पाश पाशाम द्वयो करद्वयो यन अंगदानां स्थिते ध्वजपत्रां परिपत्रेषु चक्षुयान नारायणो. तो जगदानंद कंद नारायण त्या पाशाचं चित्र पाहिल्याबरोबर रडू लागला. लखोटा सोडत असताना बघितलं सुग्रीवाचं नाव होतं.
निश्चित कोणीतरी महत्वाकांक्षी व्यक्ती गेला असावा. खाली नाव पाहिलं, नळ नावाचा व्यक्ती आहे. रडू लागले प्रभू. आईसाहेब जवळ आल्या. सीताई साहेब सर्वच जण होती. कौशल्या माता होत्या, सुमित्रा होत्या, लखनलालजी होते, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला सगळेजण हजर होते. 12 शत्रुघ्न. प्रभू का रडता? देवानं सांगितलं, सीते तुझा शोध हनुमंतानी लावला, पण तुझ्यापर्यंत येण्यासाठी रस्ता नव्हता ग. ज्यानं रस्ता केला आणि मी तुला परत अयोध्येत घेऊन आलो ग. ज्यानं 1200 किलोमीटरचा रस्ता केला. 1200 किलोमीटर. सांगा 1200 किलोमीटर रस्त्याचं बजेट काय असेल? आपल्यापासून तर कन्याकुमारी किती बजेट असेल? पोळबा त्याचं किती बजेट असेल? आणि तरी पण त्याचे खड्डेच पडत आहेत. हो, आसलाममधला पुढारी तर रस्ता होऊ देतो, नाही तर तो पुढारी इचकाल्याला असल्यावर तितका तुकडा तसाच राहतो. अशा मधात अडचणी येतात ना ढवळ्या कपड्यावाल्याच्या. हो देत नाहीत ते मधला तितका तुकडा. पण 1200 किलोमीटर पर्यंत काय कोणाची मायवेली हिंसा इतका रस्ता अडवायची ताकद नाही कोणाची. ह्या कडेची त्या कडेला रस्ता. 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटर रस्ता केला. त्या रस्त्यात ज्याचं फार मोठं योगदान, योगदान म्हणण्यापेक्षा मुख्य व्यक्ती नळ होता. नळ. आणि त्या नळा तो नळ गेलाय. अहो नळ किती मुख्य आहे, किती मुख्य आहे ते गिरगावकर काय सांगल बारीकशा तोंडानं. माझ्या तुकोबरायांनी दखल घेतली. तुका म्हणे नळा, तुका म्हणे नळा, तुका म्हणे नळा, तुका सागरी तारी आल्या शिळा, सागरी तारी आल्या शिळा, सागरी तारी आल्या शिळा, सागरी तारी आल्या शिळा. तुका म्हणे नळा, सागरी तारी आल्या शिळा, सागरी तारी आल्या शिळा, नळा, सागरी तारी आल्या शिळा. माझ्या देहूतल्या मालकांनी ज्याची दखल घेतली तुकोबारायांनी. तुका म्हणे नळा, सागरी तारी आल्या शिळा. समुद्रावरची जेवढी दगड तरंगत होती ती फक्त नळ नावाच्या वानराच्या हाताने तरंगत होती. आणि तो नळ नावाचा वानर जात राहिला. आश्रमावर दिव्य असं तेजस्वी झाड आहे. त्या झाडाच्या बुडाला वट्टा आहे. त्या वट्ट्यावर स्फटिकाची शिळा आहे. त्या स्फटिकाच्या शिळेवर नळ नावाच्या वानराचं पार्थिव देह ठेवलेला आहे. किती लोक आले असतील? किती लोक, किती लोक? 18 पद्म वानर असे बसलेले आहेत. गोलांगोळ असतील, रिष असतील, बसलेले आहेत सगळे. एक जण म्हणला, महाराज हे सदा 18 पद्म, सदा 18 पद्म, याच्यातले काही मेले नाही का? पुसाव कोणी माहितीये का? ज्याला उत्तर ऐकायची अक्कल आहे ते हरामखोरानं. मधल्या भडव्याला विचारायची काय ताकद आहे? 18 पद्म, 18 पद्म आकडा सांगता म्हणे वानर मेले नाही का? अरे हरामखोरा, मी शाळेत होतो त्यावेळेला इतक्या कोटी लोकांचा तिरंगा झेंडा कोणाचा, इतक्या कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा,
130 कोटी लोकाचा किती लोक वाढे रे सुमळ्या. मग वानर काय वांज होते का रे हरामखोरा. रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. तेव्हा प्रश्न करत असताना चिकित्सक वृत्ती असली पाहिजे, भांडकुदळ वृत्ती नसली पाहिजे, विभांडक वृत्ती नसली पाहिजे. प्रश्न हा पेलवण्याची ज्याच्यात ताकद आहे त्यानं उत्तर केलं पाहिजे. मधल्या गांजऱ्या गुंजऱ्यानं नाही शहाणपणा केला पाहिजे. विडाला सगळी माणसं निरसांना अंत्यविधीला बसलेली होती. मारुतीराय बाजूला बसलेले होते. आपल्याला प्रेताला वारं घालण्याची पद्धत आहे. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय. प्रसंग किती घोडे बघा पुराणातला. आपल्याकडं प्रेताला वारं घालीत असतात. मुलगी असेल, पुतणी असेल, कोण असेल, प्रेताच्या जवळ बसल्यावर वारं घालतात. प्रेताला घाम येत नसतो, पण त्या प्रेताला याच्याकरता वारं घालतात याचा जो सुखद स्पर्श कोणासाठी संपलेला असतोय म्हणून ती व्यक्त खेत करून वारं घालतात. मारुतीराय पुच्छाग्रे वारितसे नळाशी. मारुतीराय शेपटीच्या गोंड्यानं पुच्छानं नळाला वारं घालीत होते, वारं घालीत होते. लंकेचे राजा विभीषण आले आणि विभीषणाने विचारलं, पवनसुता तुम्ही दमला असताल, बाजूच्या वानरांना वारं घालू द्या. अंतःकरणाचा उमाळा फुटला आणि मारुतीराय विभीषणाचा गळा धरून रडत होते. राजा, माझा धैर्याचा सागर आटलाय. अरे पंढरपुरातले मालक प्रभू रामचंद्र इकडच्या कडीहून तिकडे नेत असताना मला घाम फुटला होता, पण या कडीची त्या कडीला समुद्राच्या मुसक्या आवळून रस्ता करणारा बहादर माझा पाठीराखा गेलाय. तो माझा धैर्याचा सागर आटलाय. मारुतीराय रडत होते. मारुतीराय मालक अयोध्येतले आले. सीताई साहेब सोबत आहेत, लक्ष्मणजी आहेत, भरत शत्रुघ्न आहेत. प्रभू रामचंद्र आल्याबरोबर सर्वांनी प्रणाम केला. सर्व वानरांनी. वानर प्रभू रामचंद्राला बघितले की दोन लोकांना प्रणाम करत होते. एक प्रभू रामचंद्राला एकदा प्रणाम करायचा आणि मारुतीरायला एकदा करायचा. काय गरज मारुतीरायला, पण त्याच्यामुळे राम आम्हाला भेटलाय. बारे तुझी येणी संगती उद्धरिल्यासी वानर पंगती. बारे हनुमंता, बारे पवन सुता, बारे अंजनी सुता, तुझी येणी संगती. जन्म मरणाच्या पंगती वाह, बुडत होतो मारुती. क्या बात है. तो लावोनी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या. क्या बात है. 10 मिनिटं आगाव कीर्तन आज. विठाला मारुतीरायला प्रणाम म्हणून मारुतीरायला ऐसा मारो ती उपकारी, ऐसा मारो ती उपकारी. तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी. मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुका लोळे चरणावरी, लोळे चरणावरी. ऐसा मारुती उपकारी,
लोळे चरणावरी तुका लोळे चरणावरी पायापाशी त्या माणसाच्या बसलं पाहिजे ज्याचे काम चांगले तर त्याच्या पायापाशी. स्वाभिमानी माणसानं भंगाऱ्या भुंगाऱ्या हराम खोरायच्या बुटाडं उचलले नाही पाहिजे. घुगऱ्या खावा, आंबाड्या खावा, कन्या खावा, भाजीचे पिळे खावा, पण भडव्या लोकांच्या पायापाशी नाही बसावा. तुका लोळे चरणावरी मारुतीरायांच्या. काय पायात ताकद होती. अहो माणसं माणसांना परमार्थात आणू शकत नाहीत. मारुतीरायांनी पाला खाणारे वानर भजनात आणले होते. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. विषयांतर नको, पुढे सरकतोय. इतका धीर पाठीराखा गेला. मारुतीरायाला प्रणाम करायचे. पंढरपुरातल्या मालकाला म्हणजे प्रभू रामचंद्राला प्रणाम केला. आता आंघोळ घालायची तयारी आहे आणि ही शेवटची आंघोळ आहे. ही आंघोळ घातल्याच्या नंतर नळाचा अंत्यविधी होणार होता. आता आंघोळीला पाणी कोणतं आणायचंय. आपल्याकडं तुमच्याकडं गंगा आहे. गोदावरी जवळ आली तुम्हाला, म्हणून सर्व 349 गंगेमध्ये पवित्र गंगेचं स्थान आहे. वाची म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा. गंगेचं अनन्य साधारण महत्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि हीच गंगा, गंगेला ताकद का किती मोठा अधिष्ठान आहे. गंगा आणि भागीरथी म्हणजे गंगेमध्ये बऱ्याच गंगा येत असतात. चंद्रभागेला सुद्धा चंद्रभागा गंगा, इंद्रायणी गंगा, ही गोदावरी गंगा, अशा ठराविक गंगा आणि भागीरथी ह्या दोन नद्या, ह्या दोन प्रकारच्या नद्या भगवान शिवशंकरानं डोक्यावर घेतल्यात. म्हणून मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती म्हणत असतात आणि मालकाच्या नंतर जाणाऱ्या स्त्रीला गंगा भागीरथी नाव देत असतात. म्हणून काही हरामखोर लोक विधवा स्त्रीला नाव ठेवत असतील तर त्या भडव्याला ही चपराके विठाला विठाला आमच्या इथे एक माणूस होता. विधवा स्त्री आडवी गेली अण्णा की ते बाजाराला जात नव्हता. ते म्हणायचं का आला वापस. तो म्हणे विधवा स्त्री आहे. हे असं मला दारे धरताना गवत उपटायचा नाद आहे, त्याच्यामुळे लांबत बघा कीर्तन, लांबत कीर्तन. मी सरळ सरळ पुढं तर नाही तर दुसऱ्या याच्यात गेलो असतो आता लोक, पण असं लांबतं ते. तर ते बाजाराला जात नव्हतात. म्हणलं काऊन बाजाराला जात नाहीत. गेली ती विधवा आडवी. एके दिवशी मांजर रडू लागली. म्हणलं काऊन रडायली. ते 4 दिवस झालं मला आडवा चाललाय म्हणून उंदीर भेटणं. हे मांजराला आडवा गेल्यावर याच्या पापामुळं उंदीर भेटत नाही. हे विधवा स्त्रीला नाव ठेवतो. नाव ठेवत जाऊ नका, कारण पत्रिकेवर सुद्धा गंगा भागीरथी नाव आणि गंगा आणि भागीरथी शंकरांनी डोक्यावर घेतली. डोक्यातलं काढून टाकी जा. इथं तसा कोणी नसेल, पण जरी एखादा असला तर त्याला सांगतोय कान उघडून ऐक. ज्या बाईच्या पायातला काटा विटेवरचा मालक दाताने काढीत होता, त्या जिजाबाई म्हणल्या असत्या मला तुकोबारायच्या पुढं जायचं तर काय टप्पर होती, थांबायची नाही. पण एवढा अधिकार जिजाबाईंचा, त्यांना सुद्धा मागं थांबावं लागले. मग एखादी स्त्री विधवा असेल तिला नाव ठेवायची एखाद्या भडव्याची काय लायकी आहे. विठाला विठाला. हा संप्रदाय श्रद्धेनं ओतप्रोत भरलेला संप्रदाय, अंधश्रद्धा नाही. या संप्रदायात श्रद्धेनं ओतप्रोत आहे. काही पण अंधश्रद्धा डोक्यावर घेत जाऊ नका. मग आता पाणी गंगेचं तर समुद्राचं स्नान केलं की सगळ्या गंगेच्या आंघोळी केल्याचं पुण्य मिळतंय असं पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये, माझ्या संत वाङ्मयात 18 संतांपैकी बऱ्यापैकी समुद्राचं नाव खर्च केले. स्वतःची वाणी समुद्राकरता खर्च केलेली आहे. सागराला अनन्य साधारण महत्व आहे, फार मोठं महत्व आहे सागराकरता. मग त्या सागराचं पाणी आणायचा संदेश प्रभू रामचंद्रांनी वानरांना दिला. पाणी आणायचं. सुग्रीवाकडे काय कमी असेल. सोन्याच्या घागरी नसतील का, चांदीच्या घागरी नसतील का. पण प्रेताला नियम आहे.
प्रेताला नियम आहे, प्रेताला हे मतकुंभानं स्नान घालीत असतात, मातीच्या गाडग्यानं स्नान घालत असतात. आपल्याकडं याला गढूळ करायचा प्रयत्न करायचा नाही. संप्रदायाला गढूळ करायचा प्रयत्न जो करीन त्याच्या घराला कुपाटी लागल. संप्रदाय गढूळ करणाऱ्याला जो कोणी पैसे देऊन आणील त्याच्या घराला पण कुपाटी लागल. विठाला विठाला. म्हणून नियम कधी मोडायचे नाही. मागच्या लोकांनी जे आणलेत ना ते नियम आणायचे आपण. मला पाप वाटते माझं. मला काल त्या 4 फेब्रुवारीला ज्या वेळेला अपघात झाला, मला बॉयलजनला क्रॅक, मी घेतोय 15-15 दिवसाला इंजेक्शन घेतोय, पण ते जुळत नाही गॅप. मला सुद्धा माझं पाप वाटते. मला या वयात बसावं लागतंय. मी स्वतःचं पाप समजितोय. विठाला विठाला. असो. मग समुद्राचं पाणी आणायचं ठरलं. अनन्यसाधारण महत्व आहे सागराला. मग द्रोण तयार केले आणि सर्व वानरांनी सांगितलं, सुग्रीव महाराज तुम्ही अंगदाला पाणी आणायला लावता, पण या नळाची सेवा केली, आम्हाला शेवटची सेवा घडावी. आम्ही स्वतः आणलेलं पाणी आम्हाला नळाच्या डोक्यावर टाकायचं. मग द्रोण तयार केले. द्रोण ते वनात राहणारी लोक होते. काय द्रोण त्यांना करायची काय अडचण होती का? आपल्याकडं पित्र वगैरे काही कार्यक्रम असले की 5-50 माणसं जेवायला असायचे. पळसाच्या पानाचे द्रोण असायचे. पुन्हा दुसरं एक झाड मला आठवणं, हे मोहाचे पित्राला, ते मोहाला ती पंत्रावळी वेगळी पित्राला, पण एरवी माणसं जेवायला पळसाच्या पानं, केळीचे पानं, केळीला शिवायची गरज नाही पण पळसाचे पानं आणि अजून असे 1-2 पानं माझ्यात लोक येते ना. आता ते लई दिवस ह्या पत्रवाळ्या आल्या तेव्हापासून विसरलं ते काका. मग मग त्याला लिंबाच्या उन्हाळ्यातच त्याच्या जुड्या करून ठेवायचे, त्या काढायच्या आणि त्या लावायच्या, हलकडीला अडकवायचे. त्या पुन्हा त्याला वलसर होऊ देत नव्हते, त्या खुडत नव्हत्या. मग त्याच्यामुळं त्या कडक राहावा. इतकी माणसं चतुर हुशार असायची, सात्विक असायची, तात्विक असायची. आणि मग ते द्रोण लावायचे. तर वानरांना कसे द्रोण लावता येत असतील कल्पना करा. किती चतुर ते रानात राहणारे येतं. मस्त द्रोण तयार केले आणि सागरामध्ये द्रोण बुडवायचा आणि घेऊन यायचा. त्या मंडपाच्या बाहेर त्या झाडा, नारळाच्या झाडा इतकं एका वट्यावर नळाचं प्रेत टेकलेलं आणि इथं वानर आले सोपन काका की द्रोण फुटायचा, द्रोण फुटून जायचा. आता येऊन या काळ बैसला शेवसा. इथं बघा आता तो द्रोण फुटायचा. लाखो द्रोण फुटले, लाखो द्रोण फुटले, लाखो. तर सुग्रीव इतका रागावला, कारण म्हणे तुमचे नख इतके पागल आहेत का रे, तुम्ही नख टोचायले. नखाग्रो नैवस्ति जायम द्रोणाति भंगा भयो आपांपति निरायम ओखदश्य जायते. हे आमचा एकाचंही नख लागत नाही, आम्ही बोट लावित नाहीत, पण अचानक द्रोण भंग पावतो आणि आपांपती म्हणजे समुद्राचं आलेलं पाणी सांडून जातंय. लाखो वानरांनी द्रोण आणले पण पाणी मात्र नळापर्यंत पोचलंच नाही. मग 2 लोक एकत्रित आले, मारुतीराय आणि प्रभू रामचंद्र. आंघोळ घालायची कशी? आणा म्हणले घागरी. आता सोन्याची घागर आणली, सागरात बुडीली की फुटायची. कोण्याही धातूची घागर बुडवा, सागरात बुडीली की फुटायची. मग मारुतीरायाने सांगितलं, देवा एक बोलू का, या समुद्राची आंघोळ नळ स्वीकारित नाही. नळ नावाचं वानर समुद्राच्या पाण्याला स्वीकारित नाही. सगळ्या गंगेच्या आंघोळ केल्याची ताकद समुद्राच्या आंघोळ केल्यावर मिळती, पण त्या सागराचं पाणी नळ नावाचं वानर स्वीकारित नाही. याचा अर्थ असा होता, समुद्राला गर्व झालता. रस्ता विचारायला नळ नावाचं वानर गेलं, आम्हाला पलीकडच्या कडेला जायचंय, तर समुद्रानं सांगितलं मी रस्ता देत नाही. म्हणून नळ नावाच्या वानराला राग आला आणि 1200 किलोमीटरचा सेतू त्याच्या मुसक्या आवडून बांधला. नळाच्या असं मनात आलं, पंढरपुरातल्या मालकाला रस्ता देताना याला गर्व झालता, पंढरपुरातल्या मालकाला रस्ता देताना ह्या समुद्राला गर्व झालता, तर त्या मालकाचं नाव घेऊन माझ्या हातानं दगड तरंगतेत, मी तरी गर्विष्ठ समुद्रातल्या पाण्यानं आंघोळ कशाला करू.
असं वानरानं मनात आणला असावा, म्हणून घागरी द्रोणे फुटत होते असा पुरावा वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. विठाला विठाला. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला पुराणातला बादशाह राजा, पुराणातला शिखामणी वैकुंठवासी माधव महाराज मगर. मग करावं काय? तर भोगावती नावाच्या गंगा दोन आहेत. एक रसातळाच्या ठिकाणी भोगावती आहे आणि एक स्वर्गाच्या ठिकाणी इंद्राच्या बाजूला अमरपुरीच्या बाजूने एक गंगा वाहते, तिला भोगावती नावाची गंगा म्हणतात. स्वर्गातल्या अमर लोकांना स्नान करण्यासाठी भोगावती नावाची गंगा आहे. या भोगावती नावाच्या गंगेमध्ये जिवंत माणसाला फक्त ठराविक लोकांना आंघोळ करता आली. त्याच्यापैकी प्रभू रामचंद्राचे पिताश्री म्हणजे राजा दशरथ होते. एकदा अर्जुन हत्ती आणायला गेले, त्यावेळेला भोगावतीमध्ये स्नान केलं. अजून असे काही ठराविक येतं, पण घरी गेल्या वाचानं सगळ्या गोळ्या एखाद्या खात जाऊ नये, घाम येत असतो माणसाला, रिॲक्शन येत असतं. मग प्रभू रामचंद्राने विचार केला भोगावतीचं पाणी आणायचंय. भोगावतीचं अंगद म्हणे मी जातो. तर मारुतीरायनं सांगितलं अंगदा, तू रावणाच्या मुसक्या आवळायची तुझ्यात ताकद होती, पण पाणी भोगावतीचं आणायचं आणि त्या भोगावतीवर अधिकार हा इंद्राचा आहे, तुला आणू देणार नाही ते. आणि इंद्राला नाही नाही म्हणे, हे काम चुकीचं आहे, नाही नाही, त्यांचे नियम मोडायचे नाही. मग मारुतीरायनं सांगितलं भोगावतीचं पाणी आणण्यासाठी निळाला पाठवा. नळ गेलाय, निळाला पाठवा. पाठवतो म्हणे. आणि निळ कलश घेऊन निघाला. मारुतीरायन थांबवलं आणि मारुतीराय म्हणले निळा, रडू लागले. तुला जर इंद्रानं अडवलं तर त्याला म्हणावं नळ नावाचा दादा गेलाय रे, आणि माझ्या नळ नावाच्या दादाला शेवटची आंघोळ घालायची, याच्याकरता पाणी पाहिजे. इतकं इंद्राला सांग. काय बुद्धिमतान वरिष्ठम, काय बुद्धी असेल माझ्या मारुतीरायची, काय टोक असेल ते बुद्धीचं माझ्या मारुतीरायचं, काय विवेक असेल. जा इंद्राला सांगावं माझ्या नळ नावाच्या दादाला आंघोळ घालायची. पाहिलं गुप्तचरांनी, कोणीतरी वानर पाण्यात थांबलं. ते हातवरी केले. हातवरी करणे म्हणजे नम्रतेचं लक्षण आहे. नम्रतेचं युद्धात शस्त्र संपलं की हातवरी करीत होते. कुत्र माहिती आहे ना तुम्हाला, एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेल्यावर तिथले कुत्रे जर बळकट असले तर हे कुत्र कष्टा घालीत आहे. त्यानं दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की दुसरे कुत्रे त्याला बोच करीत नाहीत, भेल समजायचं. हातवरी केले निळाने वरी हात केले. चाल राजाकडं. दरबारात उभं केलं, मान खाली घातली. चेहरा दुःखी होता, भाऊ गेलता. हो, दुःखी चेहरा होता, भाऊ गेला. इंद्राने विचारलं का रे कोण? त्या नळासाठी मी स्वतः पाणी आणलं. आणि इंद्रानं पाणी आणून घातलं. हत्तीच्या 7 सोंडेत घागरी होत्या. ऐरावत नावाचा हत्ती 14 रत्नापैकी एक, 7 सोंडेमध्ये घागरी होत्या. आणि भोगावतीचं पाणी घातलं आणि नळाचा अंत्यविधी झाला. दृष्टांत संपला. भोगावतीचं पाणी एकदा मृत्यूलोकामध्ये गणपती बाप्पा महाभारत लिहिण्यासाठी बसले. विशेषण सांगतोय तुम्हाला, महत्त्व कशाला असतंय. गणपती बाप्पा महाभारत लिहिण्यासाठी बसले. महाभारत सांगायला व्यास बसले. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 लक्ष भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. 1.25 लाख श्लोक महाभारताचे. हे श्लोक लिहित असताना शाही कोरडी झाली. या शाहीत पाणी टाकण्यासाठी गणपती बाप्पानं सांगितलं भोगावतीचं पाणी आणा. इंद्रानं दिलं नाही.
दिलं नाही इंद्रानं, दिलं नाही. सरस्वतीला 2 पुराणाचा मतितार्थ लिहायचा होता. सरस्वतीला सुद्धा भोगावतीचं पाणी नाही. ब्रह्मकन्या विद्या धात्रीम रसना प्रिय हो जिवागृ तताम जगयम न्यायाधिष्ठितम कृती इतिनाम सरस्वतीस्ततेवचा वहनत्रयो हंसवाहिनी. तिला सुद्धा पाणी नाही. पण पाला खाणाऱ्या नर नावाच्या वानराला इंद्रानं स्वतः भोगावतीचं पाणी द्यावा. किती मोठा इंद्र असेल. अहो समुद्राला लात मारणारा नळ किती मोठा नळ असेल. किती मोठा नळ. देवानं त्याची दखल घ्यावी. किती मोठा नळ असेल. पण याही नळाच्या बाजूला उशाला काळ बसला. म्हणून पैठण मधले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काळ जनांनो, ज्या नळासाठी प्रत्यक्ष अमरेंद्र इंद्र खापराची ते म्हणला मी प्लॅस्टिक मधलं पाणी पित नाही आता. ते म्हणला आमच्या इथं गॅस आहे, 1.5 लाखाची चिमणी आहे, धुपण बाहेर झाला. ती स्वयंपाक घरातली चिमणी, तिला इंग्रजीत काय म्हणतात काय माहित. स्वयंपाक घरातल्या फोडणीचं धुपण झाला, 1.5 लाखाची चिमणी आहे. पण त्या गॅसवर गाडग्यात वरण शिजिती माय बायको. ते म्हण लागला त्याला 1.5-2 कोटीचं घर आहे. म्हणजे जुन्यावी आलेत आपले लोक. मधात घसरले होते जरसा खेळता शहाणपणा. म्हणून तो कोरोना कोचला आपल्याकडे आणून. आता आले जुन्यावर. आपल्या देशातले मुसलमान पण तुळशीचे पानं पिऊ लागले. 2.5 वर्ष मुसलमान पण तुळशीच्या पानाचा कडा पिऊ लागले. त्याच्या लक्षात आलं हे जुनं सोडायचं नाही आता. म्हणून जुन्याला सांभाळायचं. निसर्ग निर्मित आहे ते सांभाळायचं. आपल्यावर आघात येणार नाही. मला कळतंय, मला 41 वर्ष झालेत आता. मधल्या 20 वर्षापासून मला बऱ्यापैकी थोडं कळत होतं. पण अजून बाकीच्या राज्यात किंवा बाकीच्या देशावर आलेला आघात त्याच्यातला एका तिळा इतका सुद्धा अजून महाराष्ट्रावर आलेला नाही. याचं एकमेव कारण महाराष्ट्र हा जुन्या गोष्टींना जपतोय. विठाला विठाला. तुम्हाला एक माहिती आहे का जीनच्या पॅन्टीवाल्याला? जीनच्या पॅन्टीवाल्याला एक लक्षात ठेवा, आपले बाप दादे चुलते आजोबा काका जेवारी हुरड्यात आली आणि हुरड्याच्या पुढे गेली. हुरडा वेगळा आणि हुरड्याच्या पुढे गेली की ते मग वेगळा हुरडा असतो. त्याला एक दुसरं नाव आहे, नको ते म्हणायला. आणि त्या हुरड्यातून पलीकडे गेली की आता दाढी झाली म्हणायचे. दाढे कंस झाले आकड्याचे की त्याच्यातले 5 कंस आणीत होते आणि मारुतीच्या मंदिरात अडकीत होते. म्हणजे आपले जुने बापदादे पशुपक्षावर प्रेम करणारे होते. मारुती कंस खातो का? नाही. पण त्याच्या मंदिरात आलेल्या चिमण्या पशुपक्षी 4 दाणे खावा म्हणजे इतका जिव्हाळा झोपणारे, निसर्गाला जोपासणारी आपली बापदादे होती. म्हणून आपल्याकडं संकट नाही. असो एक वाजून गेला आहे का नाही. मला असं वाटतं आता 8 पाव विठोबार कुमाई काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. चक्रवेन नावाचा राजा होता. मी त्या दिवशी अण्णा तुमच्या इथं चरित्र सांगितलं होतं चक्रवेनाचं. चक्रवेन नावाचा राजा हा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला होता. वेगात सांगतो 2 मिनिटात, फक्त तांदूळ येईपर्यंत आदरांजली देण्यासाठी. चक्रवेन नावाच्या राजाकडे 127 सैन्य होतं. महाराष्ट्राचा 9वा कोपरा जितका छोटासा आहे तितका 2-3 जिल्ह्या एवढा त्याचं राज्य होतं चक्रवेनाचं. पण चक्रवेन नावाच्या राजाला रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता. चक्रवेन नावाच्या राजाला रावण गुडघे टेकून नमस्कार करीत होता. याचं एकमेव कारण होतं 9 लोकांपैकी चक्रवेन राजावर 1 नंबरची पृथ्वीची कृपा होती. 9 पैकी 2 नंबरची कृपा झाली धर्मावर. म्हणून धर्माच्या रथाची चाकं घासत नव्हती. पृथ्वी
कुठलेही खडे गोटे धर्माच्या रथाच्या चाकाला लागू देत नव्हती आणि 1 नंबरला चक्रवेन राजावर कृपा होती. रावण त्याच्या पुढे गुडघे टेकून नमस्कार करीत होता आणि रावणानं जयपत्र देऊन टाकलं. या चक्रवेनानं लंका तयार केली ती समुद्रात. त्या लंकेच्या पूर्व दिशेला बोट लावलं की रावणाच्या लंकेतलं भिताड पडत होतं. यानं प्रधानाच्या घराला धक्का लावला की प्रस्थाचं घर पडत होतं. रावण हादरला, धोतर सुटलं रावणाचं. रावण आला आणि पाय धरले. त्याच्या लक्षात आलं यानं जर लंका उचलली बारकी एवढी एवढी केली ती गायवाड्यावानी. आर्किटेक्ट जर नकाशा देतो का चित्र घराचं, तसं ते लहानशी लंका पाण्यात टाकली तर ही लंका पाण्यात पडली असती. त्या लंकेवर काड्या टाकून फुकून दिला असतं तर ती लंका जळाली असती. रावणाने विचारलं ही शक्ती कशामुळे प्राप्त झाली. राजा कसा असावा 2 मिनिटात ऐका. ते वाटा तांदूळ लागलीच 2 मिनिटात वाटा. कसा राजा असावा, राजकारणी माणसांनी कसं वागावं. तर चक्रवेन राजाला विचारलं, राजा पृथ्वीची तुझ्यावर कृपा झाली असं का. हा आज राजाच्या काळातला राजा होता, प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा. त्याचं नाव हे चक्रवेन नावाचा राजा. रामायणात पाहायचं नाही, पुन्हा म्हणताल बाळ्या कुठलं सांग तू. दुसरे पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या. चक्रवेन राजानं रावणाला उत्तर दिलं, लंकेश माझ्या राज्यातला जेवढा कर जमा होतो जनतेला, माझ्या राज्यातला जनतेला जेवढा कर जमा होतो तेवढा कर मी जनतेसाठी वापरतो. त्या करातले चाराने सुद्धा मी खात नाही. मग रावणाने विचारलं तुमची उपजीविका कशी. माझ्या आजोबा पंजोबांनी प्राप्त केलेला जो भूखंड होता त्या भूखंडातले गहू ज्वारी तांदूळ बाजरी याच्याच भाकरी मी खातो. राज्यात जमा झालेल्या कराचा आदला कवडी सुद्धा मी खर्चित नाही. मी समाजासाठी त्याचा खर्च करतो. म्हणून पृथ्वीवर माझ्यावर कृपा झाली आणि म्हणून मला 9 लोकांपैकी 1 नंबरची कृपा पृथ्वीची माझ्यावर आहे. रावण ज्याच्या पुढे गुडघे टेकून नमस्कार करायचा तो चक्रवेन राजा सुद्धा गेला. येऊन या काळ बैसला शेवसा झाकी तोशी डोळे कैसा आता. त्या अनुषंगाने विटेवरच्या मालकाची, काशीतल्या मालकाची प्रयाणाची चिठ्ठी आली. वैकुंठवासी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी रामभाऊ माधवराव भोसले विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. निरोपाला सादर व्हावं लागलं. आया सोय कधी नाना पडेगा, किराये का घर तो खाली करनाही पडेगा. आपण हे उसणं आणलंय, आणले ते उसने साच, देणे तयाचा प्रकार हा परत करावंच लागतं. त्या अनुषंगाने आपला ध्येय ठेवला. त्यांच्या या उदक शांतीनिमित्त, गोड जेवणानिमित्त आजच्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि त्यानिमित्त महाराष्ट्रातली दिग्गज माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं नामस्मरण करणारी वारकरी मंडळी, मृदंगाचार्य आदी करून सर्वांना आमंत्रित करून या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार कार्यक्रम ठेवला. म्हणून विष्णू रामभाऊ भोसले आणि गजानन रामभाऊ भोसले, विष्णू भाऊला आणि गजानन भाऊला द्यावे तितके धन्यवाद. आपल्या वडिलांच्या स्मरणानिमित्त, आठवणीनिमित्त त्यांच्या आठवणीला उजाळा द्यावा. 4 पात्र आपल्या दारात उठावे, देवाचं नामस्मरण व्हावं आणि त्यानिमित्तानं आपल्या वडिलांच्या आठवणीला उजाळा मिळावा म्हणून या दोघांनी हा उदक शांतीचा कार्यक्रम ठेवला. सगळ्या जणांनी जेवून जा. बरेच म्हणतात माझी काशी झाली का, काही झाली. उदक शांती आहे, ज्याच्यासाठी कीर्तन केलं आहे आमकं हे म्हणून या ठिकाणी आहेत. त्याच्यासाठी फक्त एक विधी असतो, नारायण नागबळी केल्याच्या नंतर कुठलंच खाता येत नाही. त्याला परान्न वर्ज्य म्हणतात. 40 दिवसाकरता परान्न वर्ज्य करावं लागतं. आपतेष्टी, त्रिपिंडी, नारायण नागबली आणि कालसर्प शांती असं पुराण सांगतंय म्हणून इचकायलो. माझं मत नाही. लोक म्हणू नका हे अंधश्रद्धा ठोकायला लागलाय म्हणून. अद्याप नाही. आपतेष्टी, त्रिपिंडी, नारायण नागबळी आणि कालसर्प शांती हे केल्याच्या नंतर भाऊ व्हायला निघला असेल तर त्याच्या घरची पण 40 दिवस भाकरी खाता येत नसती. असा नियम असतो फक्त तेवढा. त्याच्या व्यतिरिक्त नियम सांगितले येत्याला, योग्याला, जप्याला, तप्याला. आपण संसारातले भरके माणसं आहोत. बरेच लोक धाब्यावाल्याचे बिलं देत नाहीत, ते धाबा सोडून दुसऱ्याकडे उधारी करायला सुरुवात करतात. ते पण म्हणतात मी इथलं खात नाही, हरामखोरा तुही लायकी नाही. असं काही म्हणायचं नाही. अद्याप नाही. ज्याच्यासाठी भजन होतंय ते अन्न नसून प्रसाद असतो, त्याच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो. राहिला काशीचा विषय तर तू ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकटाचे पैसे दिले नाहीस तो.
त्वत्या संसार फजित जन्म दुःख वाचे नारायण वदतो साधंगार वाचे नारायण वदतो साधंगार संसार फजिते जन्म संसार फजिते जन्म दुःख वाचे नारायण वदतो सागर वाचे नारायण वदतो सागर काळ पास साचार साचार चुके जे काल पास साचार चुके जे
चुके जने
चुके